गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स याचा आपण अभ्यास करणार आहोत. 11वीला आपण मॉडर्न पिरियड टेबल्स, एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंटमध्ये ग्रुप 13, ग्रुप 14 आणि ग्रुप 15चा आपण स्टडी केलेला आहे. एस ब्लॉक एलिमेंट दे आर प्लेस्ड ॲट एक्स्ट्रीम लेफ्ट साईड पोझिशन. पी ब्लॉक एलिमेंट placed at extreme right position at periodic table, and these transition elements or D block elements, they are placed in between S block and P block element, and F block element or inner transition element, they are separated at the bottom of modern periodic table. These transition elements are metals, so they show the metallic properties. So first we studied the transition elements. They are also called as a D block element. So transition elements means the element in which last electron enters in d orbital of the penultimate shell, that is n-1 d orbital. आता पेनल्टिमेट आणि अल्टिमेट जी लास्ट इलेक्ट्रॉनिक शेल असते त्याला आपण अल्टिमेट शेल असं म्हणतो, आणि अल्टिमेट शेलच्या आतमध्ये असणारी जी शेल आहे त्याला म्हणायचं पेनल्टिमेट शेल. म्हणजे आपण त्याला जसं म्हणलेलं आहे n-1 डी ऑर्बिटल. सपोज यांची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉनिक शेल जर नंबर 4 असेल तर तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन हा 4-1 म्हणजे 3d ऑर्बिटलमध्ये ॲड होईल. दिस ट्रान्झिशन एलिमेंट दे आर प्लेस्ड इन बिटवीन द एस ब्लॉक एलिमेंट, हेन्स दे शोज द एक्झिबिट प्रॉपर्टीज बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विचार केला तर ॲटोमिक साईजचा विचार केला तर एस ब्लॉक एलिमेंटची ॲटोमिक साईज ही सर्वात जास्त आहे. पी ब्लॉक एलिमेंटची ॲटोमिक साईज कमी आहे. म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटोमिक साईज काय होईल, डिक्रीज होईल बिकॉज ऑफ इन्क्रीज द न्यूक्लिअर चार्ज. मग आता ट्रान्झिशन एलिमेंट हे मिडलला आहेत, म्हणजे एस ब्लॉक एलिमेंटपेक्षा ॲटोमिक साईज कमी असेल आणि पी ब्लॉक एलिमेंटपेक्षा ॲटोमिक साईज ही जास्त असेल. सो एक्झिबिट द प्रॉपर्टीज बिटवीन एस अँड P block element. This transition element they are placed in period 4 to 7 and group 3 to 12. So these transition elements they include the group 10 and 4 periods. So group 3 to 12, and these 4 to 7 periods they are also called as they are called 3D, 4D, 5D and 6D. So why they are called D series, 3D series? Because the last electron enters in 3d orbital, the last electron enters in 4d orbital, last electron enters in 5d, and last electron enters in 6d orbitals. So they are called 3d, 4d, 5d and 6d. आता आपल्याला 12वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला 3D सिरीजचा आपला स्टडी करायचा आहे. तर 3D सिरीजमध्ये जे टोटल 10 एलिमेंट्स आहेत, ॲटोमिक नंबर 21 पासून स्टार्ट होईल तर आपलं 30 पर्यंत आहे. पहिला इलेमेंट आहे स्कँडियम, सेकंड आहे टिटॅनियम, थर्ड व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. असे टोटल 10 इलेमेंट्स ह्या 3D सिरीजमध्ये त्या ठिकाणी आहेत. तर मुलांना आपल्याला 12वीच्या दृष्टिकोनातून हे जे 10 इलेमेंट आहेत 3D सिरीजमधले 10 इलेमेंट त्यांचाही आपल्याला स्टडी करायचा आहे. तर त्यांचा आपल्याला ॲटोमिक नंबर माहीत असणं गरजेचं आहे, त्यांचं नाव माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यांचं सिम्बॉल माहीत असणं गरजेचं आहे. तो सो हे जे 10 इलेमेंट आहेत 3D सिरीजमधले हे पूर्णपणे तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स ऑर ट्रान्झिशन एलिमेंट्स. 11वीला आपण पिरियडिक टेबलमध्ये हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट याचा आपण स्टडी केलेला आहे. जसं आपण एस ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर ग्रुप 1चं होतं NS1, ग्रुप 2चं होतं NS2. तसं पी ऑर्बिटलचं पण आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं. ग्रुप 13चं होतं NS2NP1, NS2NP2, NS2NP3. म्हणजे ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 अँड ग्रुप 18. सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायचं आहे ह्या डी ब्लॉक इलेमेंटचं. मग ह्या डी ब्लॉक इलेमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर n-1d 1 to 10 ns 1 to 2. तर जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो आपल्याला माहिती की तो कुठे ॲड होणार आहे तर 3D ऑर्बिटलमध्ये ॲड होणार आहे. आता प्रत्येक ज्या 4 सिरीज आपण स्टडी करणार आहोत तर पहिली सिरीज आहे 3D सिरीज, त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 3D 1 to 10 4s
टू. इथं 4s2 ऐवजी 4s122 पण त्या ठिकाणी येऊ शकेल. 3D सिरीज झालं. आता 4D सिरीज आहे क्रिप्टॉन 4D10 1 to 10 5s 0 to 2. 5D सिरीज आहे झेनॉन 5D 1 to 10 6s2 आणि 6D सिरीज आहे रेडॉन 6D 1 to 10 7s2. तर हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं आपलं 3D 4D 5D अँड 6Dचं. तर मुलांना आपल्याला परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की राईट एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर. आता एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड म्हणजे थेरॉटिकला आपण लिहित गेलं तर त्याला आपण एक्सपेक्टेड म्हणायचं, पण प्रॅक्टिकली जे आपण पाहिलं तर तो एक्सपेक्टेड आणि प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशनमध्ये थोडासा बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हा जो थोडासा बदल आहे तो कशामुळे होत असतो तर त्या ऑर्बिटलच्या फुल फील्डमुळे किंवा हाफ फील्ड कॅपॅसिटीमुळे किंवा एम्प्टी ऑर्बिटलमुळे. ही जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला जी एक्स्ट्रा स्टॅबिलिटी तयार होते ती एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कशामुळे तयार होत असते तर ह्या हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्डमुळे. त्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात क्रोमियम. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 24. त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18. 3D4 आणि 4s2 आहे. तर फर्स्ट इलेक्ट्रॉन कोणता ॲड होणार आहे तर 4s2 मधले इलेक्ट्रॉन ॲड होतील. म्हणजे 18 आणि 2 झाले 2 10 20. आणि हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत 3D ऑर्बिटलमधले असे झाले 24. तर हे झालं तुमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कधी तयार होते तर 4s मधला एक इलेक्ट्रॉन जेव्हा हा 3D मध्ये शिफ्ट होईल आणि इथे आपल्याला 3D5 आणि 4s1 तयार होईल. याचाच अर्थ काय झालं की 3D ऑर्बिटल आणि 4s ऑर्बिटल हे दोन्हीही हाफ फील्ड झाले. आणि ह्या दोन्ही हाफ फील्डमुळे काय झालं की त्यांना एक एक्स्ट्रा स्टॅबिलिटी तयार झाली. म्हणून आपल्याला क्रोमियमला 2 ऑक्सिडेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेट आपल्याला दिसतील, एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड. सेम आहे कॉपरचं. कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. एक्सपेक्टेड आहे आर्गॉन 3D9 4s2. 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3D मध्ये शिफ्ट होईल आणि तयार होईल 3D10 4s1. एक फुल फील्ड आहे एक हाफ फील्ड आहे म्हणजे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी तयार होईल. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कॉपर आणि क्रोमियमला 2 प्रकारचे ऑब्झर्वेशन डिफरंट पाहायला मिळतील. हा जो चार्ट दिलेला आपल्याला आहे त्या चार्टमध्ये प्रत्येक त्या 3D सिरीजमधल्या एलिमेंटचं सिम्बॉल नेम आहे, सिम्बॉल आहे, ॲटॉमिक नंबर आहे, त्यांचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी आहे. म्हणजे क्रोमियम आणि कॉपर हे 2 इलेमेंट सोडले तर बाकीच्या सर्वांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये म्हणजे एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला काही बदल दिसणार नाही. फक्त आपल्याला क्रोमियममध्ये आणि कॉपरमध्येच फक्त त्या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळेल. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्ही आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकताय. ऑलरेडी आपण 11वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहेच. नेक्स्ट पॉईंट आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सिरीज और फर्स्ट रो एलिमेंट्स और फोर्थ पिरियड. त्याला आपण फर्स्ट रो एलिमेंट असं म्हणतोय. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तर त्या एलिमेंटच्या आउटर इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन जेव्हा रिमूव्ह होतील, समजा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर +1 चार्ज येईल, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले +2 चार्ज येतील, 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले +3 चार्ज होतील. म्हणजे मोनोव्हॅलंट आयन, डायव्हॅलंट आयन, ट्रायव्हॅलंट आयन, टेट्राव्हॅलंट आयन हे कशावरती डिपेंड असतात तर त्यांच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती डिपेंड आहे. मग आता जर आपल्याला ट्रान्झिशन इलेमेंटचं किंवा ह्या फर्स्ट रो इलेमेंटचं जर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट पाहिजे आहेत तर लॉस ऑफ 4s अँड 3D इलेक्ट्रॉन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ आयन. आता लास्ट शेलमध्ये आपण पाहतो की लास्ट इलेक्ट्रॉन कुठे ॲड होतोय तर D मध्ये ॲड होतोय. त्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला कोणती शेल आहे तर 4s शेल आहे. मग 4s मधले इलेक्ट्रॉन आणि 3D मधले इलेक्ट्रॉन जेव्हा रिमूव्ह होतील तेव्हा त्या मेटलचे किंवा त्या इलेमेंटचे काय तयार होतील आयन्स तयार होतील. आणि ते जे आयन्स आहेत जेवढे त्याच्यावरती प्लस चार्ज येतील तेवढे त्याला आपण काय म्हणतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे असं म्हणतो. सो लॉस ऑफ 1 4s इलेक्ट्रॉन फॉर्म्स M+ आयन, दे आर कॉल्ड मोनोव्हॅलंट आयन. 2 4s इलेक्ट्रॉन फॉर्म्स M2 आयन, M2+ आयन, दे आर कॉल्ड डायव्हॅलंट. while loss of unpaired 3D and 4s electrons formation of M3+ and M4+ ions. आता 3D मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत जर
ते इलेक्ट्रॉन अनपेड असतील तर ते इझिली रिमूव्ह होतील. म्हणून त्या ठिकाणी शक्यतो की डी ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनपेड असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यापासून आपल्याला काय तयार होईल, त्यांचे आयन्स तयार होतील. ट्रायव्हॅलंट आयन असेल किंवा टेट्राव्हॅलंट आयन त्या ठिकाणी असेल. आता खाली जो आपण चार्ट पाहिलेला आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा, त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर स्कॅन्डियमला 2 ऑक्सिडेशन स्टेट आहेत, टिटॅनियमला 3 आहेत, व्हॅनेडियमला 4 आहेत, क्रोमियमला 5 आहेत, मॅंगनीजला 6 आहेत, आयर्नला परत 5, कोबाल्टला 4, निकेलला 3, कॉपरला 2 आणि झिंकला 1 त्या ठिकाणी आहे. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर झाली कुठपर्यंत, मॅंगनीजपर्यंत, आणि मॅंगनीज परत कुठे झाली, डिक्रीजिंग ऑर्डर झाली. मग आता मॅंगनीजला सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट का आहेत याचा जर आपण विचार केला तर अगोदर आपल्याला काय पाहावं लागेल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहावं लागेल. मग मॅंगनीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर 3d5 आणि 4s2 आहे. 4s2 मधले 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले, +2 चार्ज आला. आता 3d5 मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ही 5ही इलेक्ट्रॉन कसे आहेत तर अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यामुळे त्या 3d ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन काय होतात, एक एक रिमूव्ह होईल आणि +3, +4, +5, +6, +7 चार्जेस त्याच्यावरती येतील. थोडक्यात आपण त्यालाच काय म्हणतोय, ऑक्सिडेशन स्टेट असत. मुलांना बऱ्याच वेळा परीक्षेला बोर्डाच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की व्हाय मॅंगनीज शोज हायर ऑक्सिडेशन स्टेट. तर त्याचं तुम्हाला रिझन काय लिहायचं आहे, तर त्या 3d ऑर्बिटलमध्ये काय आहेत तर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. सो अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द 3d ऑर्बिटल, हेन्स दे शो द मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दॅन अदर 3d सिरीज एलिमेंट्स. पुढे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ व्हेरियस आयन्स. आता आयन्स आपण घेतले रेग्युलर इलेमेंट आणि त्यांचे मोनोव्हॅलंट, डायव्हॅलंट, ट्रायव्हॅलंट, टेट्राव्हॅलंट आयन असतील तर प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतोय. आता फॉर एक्झाम्पल म्हणून जर आपण घेतलं तर स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे. हा स्कॅन्डियमचा आपला मेटल आहे, त्याचं 3d1 4s2 आहे. स्कॅन्डियमचा जर M+ आयन आपण घेतला तर 4s मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल आणि 3d मधला इलेक्ट्रॉन आहे तसा राहील. म्हणजे M+ आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 3d1 4s2 येणार आहे. तसं M2+ आयनचं काय येणार आहे मग, तर 4s2 मधले 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतील आणि 3d मध्ये एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. इथे आता काय प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 3d1 ऐवजी 3d2 झाली, ते ॲक्च्युली 3d1 त्या ठिकाणी आहे. आणि खाली सगळ्यात शेवटी जर आपण पाहिलं M3+ आयन तर 4s मधले 2 इलेक्ट्रॉन आणि 3d मधला एक इलेक्ट्रॉन, असे तिन्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर शिल्लक राहील फक्त आर्गॉन. जे स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जे नोबेल गॅस कन्सिडर करतो, आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18. तर हे आपण प्रत्येक आयन्सचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला अगोदर, तर सुरुवातीला इलेक्ट्रॉन कुठले रिमूव्ह करायचे, 4s मधले इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतील, नंतर मग 3d ऑर्बिटलमधले जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते अनपेड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यांचं ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज किंवा 3d सिरीज. आता आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले की ही जे टोटल ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे सर्व मेटल्स आहेत. सो दे शोज द मेटॅलिक प्रॉपर्टीज. आणि आपण अगदी 5वी-6वीपासून मेटॅलिक प्रॉपर्टी त्याचा अभ्यास केलेला आहे की दे आर मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, लस्टरस. सेकंड प्रॉपर्टी आहे दे हॅविंग हाय डेन्सिटी, हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ड्यू टू मेटॅलिक बॉन्डिंग. त्यांच्यामध्ये जे मेटॅलिक बॉन्डिंग आहे ते मेटॅलिक बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी आपल्याला काय लागते, जास्त एनर्जी लागेल, म्हणून त्यांची जी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आहे ते ठिकाणी काय आहेत तर हाय आहेत. देन द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, मेटल आहेत म्हणजे ही प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये येणारच आहे. दे एक्झिबिट द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. हे जर आपण पाठीमागेच पाहिलं की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन डी ऑर्बिटल, हेन्स दे शोज द अँड द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ते included 4s orbital and 3d orbital. Then they form large number of complexes. ह्याचंही रिझन पर त्या ठिकाणी आहे की प्रेझेन्स ऑफ डी ऑर्बिटल, प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन और प्रेझेन्स ऑफ वॅकंट
d orbital. They show the catalytic properties and they forms organometallic compound. These are the physical properties of transition elements, or the first transition elements. They are called the 3D series. Then trends in atomic properties of the first transition series. First atomic property periodic trends आहे आपला आयोनिक अँड ॲटोमिक रेडियाय. आता रेडियाची डेफिनेशन आपण 11वीला पाहिली. ॲटोमिक रेडियस किंवा ॲटोमिक साईज, द डिस्टन्स बिटवीन द लास्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस, they are called atomic size or atomic radii. So atomic radii decreases from left to right due to increase in effective nuclear charge, but from nickel to zinc atomic radii slightly increases due to screening effect of 3D electron. आता ॲटोमिक साईज आपण सुरुवातीला मी सांगितलं की एस ब्लॉक इलेमेंटकडून पी ब्लॉक इलेमेंटकडे जाताना ॲटोमिक साईज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, बिकॉज द इलेक्ट्रॉन इज ॲडेड इन सेम शेल. मग एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ॲड होत गेली की तेवढेच इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, तर न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतील याचा अर्थ ती लास्ट इलेक्ट्रॉनिक जी शेल आहे ती आतमध्ये ओढली जाईल. म्हणून लेफ्ट टू राईट काय होते, ॲटोमिक साईज डिक्रीज होते. त्यालाच आपण शब्द काय वापरतोय, न्यूक्लिअर चार्ज हा शब्द वापरतोय. आता आपण 3D सिरीजचा विचार केला तर स्कॅन्डियमपासून झिंककडे जाताना ॲटोमिक साईज काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. ते डिक्रीज होते, पण निकेलपासून आणि ते झिंकपर्यंत थोडीशी ॲटोमिक साईज काय होते, डिक्रीज होण्याऐवजी ती इन्क्रीज होते. कारण काय आहे, तर स्क्रीनिंग इफेक्ट आहे. आता लास्ट शेल आपली कोणती, 4s शेल आहे. त्याच्या आतमधली शेल आहे आपली 3D शेल. इलेक्ट्रॉन कुठे ॲड होतात आपले लास्ट इलेक्ट्रॉन, तर 3D ऑर्बिटलमध्ये ॲड होतात, म्हणजे आतमधल्या शेलमध्ये ॲड होतात. मग जसं ती इलेक्ट्रॉन ॲड होत जातील तसं शेवटच्या म्हणजे 4s शेलमध्ये असणारे जे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा एक असेल तर त्यांच्यामध्ये आणि न्यूक्लियसमधलं जे अट्रॅक्शन आहे त्या दोघांच्या मध्ये कोण येतं आहे, तर 3D मधले इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी येतात. एक स्क्रीन तयार होते, एक शिल्ड तयार होते, अडथळा निर्माण होतो. आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये ते 4s मधले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये न होता त्यांची संख्या वाढली की ते इलेक्ट्रॉन म्हणजे 3D मधले इलेक्ट्रॉन आणि 4s मधले इलेक्ट्रॉन एकमेकांपासून काय होतात, लांब जायला लागतात. आणि त्याच्यामुळे ती जी साईज आहे ती साईज डिक्रीज न होता काय होते, स्लाइटली इन्क्रीज होते. त्यालाच आपण स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट असंही म्हणू शकतो. द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, हेन्स दे शोज द इफेक्ट ऑफ आयोनिक रेडियाय. तर हे तिचे दोन रिझन आहेत. पहिला आहे इलेमेंट्स हॅव्हिंग सेम ऑक्सिडेशन स्टेट ॲज अँड इन्क्रीज इन न्यूक्लियर चार्ज, ग्रॅज्युअल डिक्रीज इन आयोनिक रेडियाय. तर हे आपल्याला माहितीच आहे, इन्क्रीज न्यूक्लियर चार्ज झालं की ॲटोमिक साईज वाढते, ॲटोमिक साईज डिक्रीज होते, तर ते डिक्रीज होते. तसेच आयोनिक रेडियासुद्धा काय होणार, डिक्रीज होणार आहे. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हॅव्हिंग सेम एलिमेंट्स, हायर ऑक्सिडेशन स्टेट द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू डिक्रीज इन ॲटोमिक रेडिया. जेवढं ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे तेवढं ती इलेक्ट्रॉन काय होतील, रिमूव्ह जातील आणि त्याच्या आयनची साईज काय होणार आहे, म्हणजे सेल रिमूव्ह. 4s मध्ये समजा M2+ आयन घेतला आपण, तर M2+ आयनमध्ये 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर 4s शेलच त्या ठिकाणी रिमूव्ह होईल, मग राहिले फक्त 3D शेल. याचा अर्थ ॲटोमिक साईज किंवा आयोनिक साईज काय झाली, मग त्याची कमी झाली. तर ही झाली आपली फर्स्ट पिरियॉडिक ट्रेंड ॲटोमिक अँड आयोनिक रेडिया. आणि इथं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर पाहिलं ॲटोमिक साईजचं तर इथे आपल्याला काय पाहायला मिळते, तर स्कॅन्डियमचे ॲटोमिक साईज सगळ्यात जास्त आहे. हळूहळू त्या ठिकाणी ॲटोमिक साईज डिक्रीज झाली निकेलपर्यंत आणि निकेलपासून त्या ठिकाणी थोडीशी काय झाली, इन्क्रीज व्हायला लागली. त्याचं रिझन आपण सांगितलं स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट. हा जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये आपल्याला इलेमेंट आहे, ॲटोमिक नंबर आहे, त्याची डेन्सिटी पाहायला मिळते. ॲटोमिक आणि आयोनिक रेडिएशन म्हणजे M+ आयन, M2+ आणि M3+ आयन, त्यांचे आयोनायझेशन एन्थाल्पी इथपर्यंत पाहिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा नेक्स्ट आपण पिरियॉडिक प्रॉपर्टी आपण त्याला म्हणतोय. फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटोमिक साईज डिक्रीजेस अँड इन्क्रीज न्यूक्लियर चार्ज, हेन्स इन्क्रीज फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी लाईज बिटवीन S अँड P ब्लॉक एलिमेंट. आता आयोनायझेशन एन्थाल्पीचे डेफिनेशन आपण 11वीला पाहिली. काय डेफिनेशन आहे, तर एनर्जी रिक्वायर्ड टू लास्ट इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी जी एनर्जी
त्याला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. एस ब्लॉक इलेमेंटपासून ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. मग ॲटॉमिक साईज डिक्रीज होते याचा अर्थ त्या लास्ट इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसमधलं अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग होत जातं. आणि ते अट्रॅक्शन जेवढं स्ट्रॉंग होत जाईल तेवढं तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जास्त एनर्जी लागणार आहे. म्हणजेच फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजेच एस ब्लॉकपासून पी ब्लॉककडे जाताना ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, इन्क्रीज होत असते. सेम इथे आहे, स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत ॲटॉमिक साईज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. याचा अर्थ त्यांचं आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण एस ब्लॉकपेक्षा ट्रान्झिशन एलिमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असणार आहे, पण पी ब्लॉक एलिमेंटपेक्षा त्याची काय असणार आहे, कमी असणार आहे. तर हे झालं आयोनायझेशन एन्थाल्पी. पुढे आहे मेटॅलिक कॅरेक्टर. दिस transition elements they show the metallic character due to vacant d orbital and low ionization enthalpies are responsible for metallic character of the transition series. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे मेटॅलिक कॅरेक्टर पाहायला मिळते. पण ह्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल किंवा हार्डनेस ऑफ मेटल इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ड्यू टू अनपेड n-1 डी इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामध्ये काय होणार आहे, मग शेअरिंग इलेक्ट्रॉनची शेअरिंग होईल आणि शेअरिंग पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय होतं, आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आणि जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होईल तेव्हा ते जे मेटल्स आहेत ते मेटल्स सॉफ्ट असण्याऐवजी काय होतात, हार्डनेस त्यांच्यामध्ये इन्क्रीज होतो. नियरली ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स शोज HCP, CCP अँड BCC लॅटायसेस विच आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रू सॉलिड्स. नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. Magnetic property, most of transition elements or metal ions and their compounds are paramagnetic in nature due to unpaired electron in n-1 d orbital. जर त्या इलेमेंटच्या किंवा मेटल आयनच्या सभोवताली जर आपण मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केलं आणि जर त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर ते अनपेड इलेक्ट्रॉन काय होतं, त्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात. मग हे अट्रॅक्शन जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरामॅग्नेटिक इन नेचर म्हणतो. मग हे जे ट्रान्झिशन मेटल आयन्स आहेत किंवा त्यांचे जे कंपाऊंड्स आहेत हे जनरली सगळे काय तर पॅरामॅग्नेटिक नेचर्स आहेत, कारण ते अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन त्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन increase पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड दोज इलेमेंट हॅव पेड इलेक्ट्रॉन्स आर डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्यांना आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो, ज्यांच्यामध्ये पेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना डायमॅग्नेटिक म्हणायचं. पुढची जी कन्सेप्ट आहे परीक्षे दृष्टीने महत्त्वाची आहे, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट, दॅट इज द म्यू इफेक्टिव्ह. त्याचं एक फॉर्म्युला आपल्या त्या ठिकाणी आहे. तो फॉर्म्युला काय, n√n+2 bm. bm is Bohr magneton and n means the number of unpaired electrons. The single unpaired electron has magnetic moment 1.73. इथे थोडंसं ते डिलीट झालं आहे. जर एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्या अनपेड इलेक्ट्रॉनचा मॅग्नेटिक मोमेंट किती असते, 1.73 बोर मॅग्नेटॉन असते. पुढची कन्सेप्ट त्याच्यातली जे फेरोमॅग्नेटिझम आहे की जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात मॅग्नेटिक फील्डकडे त्याला आपण काय म्हणतो, फेरोमॅग्नेटिझम. त्यातले आयन हा सगळ्यात मोस्ट पॉवरफुल फेरोमॅग्नेटिझम इलेमेंट आहे. कोबाल्ट आणि निकेल सुद्धा त्या ठिकाणी आहे. हे मॅग्नेटिक मोमेंट्स त्या ठिकाणी दिले. तर मी तुम्हाला सांगितले जर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 0 असेल तर त्याचे मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा कसे असणार आहे, 0 असणार आहे. पण जर अनपेड इलेक्ट्रॉन 1 असेल तर 1.73 ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू झाली आणि ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. थोडंसं चेंजेस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर 2 असेल तर 2.84, 3 असेल तर 3.87, 4 असेल तर 4.9, 5 असेल तर 5.92. तर हे इलेमेंट त्यांचे आयन्स दिलेले आहेत, त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांचं कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटल मॅग्नेटिक मोमेंटचे व्हॅल्यूज त्या ठिकाणी आहेत. एक एक्झाम्पल घेऊयात आपण त्याच्यामध्ये. कॅल्क्युलेट स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ डायव्हॅलंट कॅटायन ऑफ ट्रान्झिशन मेटल हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 25. आता डायव्हॅलंट म्हणजे काय की त्याच्यावरती 2 प्लस चार्ज आहेत. कॅटायन आहे म्हणजे प्लस चार्ज आहे, म्हणजे डायव्हॅलंट हा कॅटायन की ज्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर त्यांनी दिला 25. मग आता 25 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे तर मॅंगनीजचा आहे. मग मॅंगनीजचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, आर्गॉन स्टँडर्ड आहे आपलं 18, 4s2 3d5 आहे. हे झाले
18 आणि 2 20 आणि 5 25. पण आपल्याला काय घ्यायचं आहे, त्याचा डायव्हॅलंट कॅटायन घ्यायचं. याचा अर्थ 4s मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते रिमूव्ह होतील आणि आपल्याला त्या Mn2+ आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, आर्गॉन 4s0 3d5. आता 3d5ची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे 10 इलेक्ट्रॉनची आहे. इथे 5च आहेत. हे 5ही इलेक्ट्रॉन कसे असणार आहे, अनपेड असतील. ही यांची व्हॅल्यूज, आपला जो फॉर्म्युला आहे म्यू इफेक्टिव्हचा √n+2 बोर मॅग्नेटॉर, यांची व्हॅल्यू जर आपण ॲड केली √5 5+2, तर टोटल जर 5 इलेक्ट्रॉन असतील 5+7 5+2 7 7 × 5 35 आणि 35चं जर आपण रूट घेतला तो किती येईल 5.92 आणि त्याचं युनिट लिहायचं बोर मॅग्नेटॉर. तर इथपर्यंत आपण त्या ठिकाणी आज पाहूयात.